शुभ सकाळ. माझे नाव सोहम कुर्रे आणि आज आपण बर्ड अँड जेमिनी या विषयाबद्दल समजून घेऊ. इंट्रोडक्शन पार्ट सोबत आपण सुरुवात करूया. सो डीप लर्निंगच्या मदतीने संगणक आणि यंत्रणा मानवी भाषा, विचार आणि माहिती समजून घेण्याची क्षमता मिळाली आहे. पूर्वीच्या भाषिक मॉडेल्समध्ये फक्त शब्द ओळखण्याची क्षमता होती, परंतु त्या शब्दांचा योग्य संदर्भातील अर्थ समजण्याची क्षमता नव्हती. मानवी भाषा ही जटिल आहे. तिच्या अर्थावर संदर्भ, भावना, परिस्थिती, आवाजावर स्वर, आवाजाचा स्वर आणि वाक्यरचना यांचा मोठा प्रभाव असतो. तसेच वास्तविक जगातील माहिती फक्त मजकुरापुरती मर्यादित नसून त्याचे चित्रे, आवाज, व्हिडिओ आणि दृश्य संकेत यांचाही समावेश होतो. या सर्व प्रकारची माहिती योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी बर्ट आणि जेमिनी यासारखे आधुनिक डीप लर्निंग मॉडेल्स विकसित झाले. बर्ट भाषेतील अर्थ, संदर्भ आणि भावना समजून घेण्यास मदत करतो, तर जेमिनी मजकुरासोबतच अनेक प्रकारची माहिती एकत्रित करून तर्कशक्तीने निष्कर्ष काढू शकतो. त्यामुळे दोन्ही मॉडेल्सने AI ला मानवासारखे विचार करण्याच्या दिशेने पुढे नेले आहे. तर पुढचा भाग आहे संकल्पना वर्णन. बर्ड म्हणजे बाय डायरेक्शनल एन्कोडर रिप्रेझेंटेशन फ्रॉम ट्रान्सफॉर्म. हे मॉडेल वाक्य दोन्ही दिशांनी डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे वाचते, ज्यामुळे शब्दांचा खरा संदर्भातील अर्थ समजतो. त्याच्या सेल्फ अटेन्शन या यंत्रणेमुळे वाक्यातील अनेक शब्द दुसऱ्या प्रत्येक शब्दासोबत कसा संबंधित आहे हे ओळखले जाते. जेमिनी हे मल्टीमॉडेल AI मॉडेल आहे. म्हणजेच जेमिनी फक्त मजकूरच नाही तर चित्रे, आवाज, व्हिडिओ यांचा देखील अभ्यास करते आणि यांच्यातील संबंध ओळखून तर्कसंगत निष्कर्ष काढते. त्यामुळे जेमिनीचे आकलन मानवी मेंदूप्रमाणे बहुप्रकार माहिती एकत्र विचार करून निर्णय घेण्यासारखे आहे. बर्टने भाषा समजण्याची पातळी वाढवली तर जेमिनीने संपूर्ण वास्तविक माहिती समजण्याची क्षमता निर्माण केली आहे. पुढचा पार्ट आहे वर्किंग मेकॅनिझम, कार्यप्रणाली ऑफ बर्ट अँड जेमिनी. बर्टमध्ये वाक्य प्रथम टोकन्समध्ये विभागले जाते. हे टोकन्स नंतर एम्बेडिंग वेक्टरमध्ये बदलले जातात. ट्रान्सफॉर्मर एन्कोडर ही संरचना ही वेक्टर दोन्ही दिशाने प्रक्रिया करते आणि सेल्फ अटेन्शनद्वारे प्रत्येक शब्दाचा इतर शब्दांसोबत असलेला संबंध ओळखते. शेवटी मॉडेल संदर्भ अर्थ तयार करते. जेमिनीमध्ये मजकूर, चित्र, आवाज किंवा व्हिडिओ यांच्यासारखे विविध डेटा प्रकार इनपुट म्हणून घेतले जातात. हे सर्व डेटा प्रकार सामान्य वेक्टर प्रतिकृती शेड रिप्रेझेंटेशन मध्ये बदलले जातात, ज्यामुळे त्यांची तुलना शक्य होते. नंतर क्रॉस अटेन्शन यांच्यातील संबंध शोधते. शेवटी जेमिनीचा रिझनिंग इंजिन सर्व माहिती एकत्र विश्लेषित करून उत्तर, स्पष्टीकरण, निर्णय किंवा कृती तयार करतो. सारांश, बर्ट संदर्भ समजते तर जेमिनी संपूर्ण परिस्थिती समजून घ्यायला मदत करते. पुढचा पाठ आहे आव्हाने आणि मर्यादा. तर बर्ट आणि जेमिनीचे जेवढेच उपयोग आहेत तेवढे त्याचे आव्हाने म्हणजे चॅलेंजेस आणि लिमिटेशन सुद्धा भरपूर आहेत. उच्च कार्यक्षम असूनही बर्ट आणि जेमिनी या दोन्ही मॉडेल्सला काही मर्यादा आहेत. बर्टचे प्रशिक्षण करण्यासाठी मोठी संगणकीय शक्ती, GPU आणि स्मृती संसाधनाचा आवश्यकता असते. तसेच बर्ट फक्त मजकुरापुरतेच मर्यादित असल्यामुळे त्याचा उपयोग बहुप्रकार माहिती प्रक्रियेत करता येत नाही. जेमिनीची क्षमता अधिक असली तरी त्यासाठी अत्यंत प्रचंड डेटा सेट्स, प्रगत GPU, TPU सर्व्हर आणि मोठ्या प्रमाणात स्टोरेजची गरज असते. कारण जेमिनी टेक्स्ट म्हणजे मजकुरासोबतच आवाज, व्हिडिओ आणि चेहरा, दृश्य या सर्वांची माहिती प्रक्रिया करते. त्यामुळे गोपनीयता व नैतिक वापर यासंबंधी धोके निर्माण होतात. तसेच दोन्ही मॉडेल्समध्ये एक्सप्लेनेबिलिटी, मॉडेल्स निर्णय का आणि कसा घेतले हे समजणे कमी आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयांचे स्पष्टीकरण कधी कधी आपल्याला देता येत नाही.
पुढचा भाग आहे सारांश. तर आपण पर्ट आणि जेमिनी याबद्दल त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेतली. त्यांचे challenges, limitations, त्यांचे working mechanism, त्यांची हे सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या. एकूणच बर्ट आणि जेमिनी या मॉडेल्सनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात मोठी क्रांती घडवली आहे. बर्ट ने भाषेतील अर्थ आणि संदर्भ समजण्याची क्षमता वाढवली, तर जेमिनीने विविध माहिती स्रोत एकत्रित करून मानवी सारखी तर्कशक्ती निर्माण केली. जरी या मॉडेल्सना जास्त संगणकीय क्षमता आणि डेटा आवश्यकता असली, तरी भविष्यात ही मॉडेल्स स्मार्ट सिस्टम्स, आरोग्य क्षेत्र, शिक्षण, रोबोटिक्स आणि डिजिटल सहाय्यकांमध्ये आणखी मोठे परिवर्तन घडवतील. हे मॉडेल्स AI ला मानवासारखा समज आणि निर्णय क्षमता देण्याच्या दिशेने अधिक जवळ आणतात. थँक यू.